आता लय गटाला माझा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक ऐका। प्रश्न असा आहे की आपण मराठीमध्ये मी आंबा खातो असं लिहितो आणि मराठीमध्ये मी कर्ता झाला, आंबा कर्म झालं आणि खातो हे क्रियापद झालं। माझा प्रश्न काय आहे की इंग्रजीमध्ये जर हे वाक्य तुम्ही म्हणाल, इंग्रजीमध्ये मी आंबा खातो हे वाक्य म्हणाल तर मध्यभागी काय येईल? कर्ता आहे, कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला सुद्धा येऊ शकते। महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर। नागपूर उत्तर बरोबर आहे। महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। पहिल्या प्रश्नाचे तिन्ही गटांनी करेक्ट उत्तर दिले आहेत आणि जे सूर गट आहे त्या सूर गटाने 70 गुण मिळालेले आहेत। त्या सूर गटाचे अभिनंदन। त्यानंतर ताल गटाला सुद्धा या ठिकाणी 70 गुण मिळाले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन। आणि या ठिकाणी थोडा समोर गेलेला आहे लय गट, त्याला 80 गुण मिळालेले आहेत, त्यांचे सुद्धा अभिनंदन। आणि या ठिकाणी सर आता एक शेवटची फेरी घेणार आहेत, ती आहे झटपट फेरी। पाहूया त्या झटपट फेरीमध्ये कोण झटपट उत्तर देते ते। मुख्य दिशांची नावे सांगा। हा कोणाचा हात वर गेला? हा चला, लय गटाने हात वर केला। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण टाळ्यामध्ये त्यांच्यासाठी। हा पुढचा प्रश्न आहे, उपदिशांची नावे सांगा। पहिल्यांदा हात वर झालेला आहे, गटाने हात वर केलेला आहे। आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य। व्हेरी गुड, टाळ्या वाजवा। चला आता पुन्हा तिसरा प्रश्न, फार सोपा। जोगीसागरा गावाचे सरपंच कोण? हा संदीप ठाकूर। व्हेरी गुड, मान्य संदीपजी ठाकूर।